7 जुलैला तुकोबा निघणार आहेत, 8 जुलैला ज्ञानोबा निघणार आहेत. तुमचा काय अंदाज आहे कधी निघायचंय तुम्हाला? बरं आता लय कामही नाहीत आणि असलं तरी ऐकलं का बाळासाहेब, तुकोबाराने सांगितलं विभव गुंडोनी पसारा आणि धाव घाला पंढरपुरा. सगळं वैभव गुंडाळून ठेवा आणि पंढरीची वारी करा. जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. थोडं कडक करा, बेस कमी करा, कडक करा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम अवघे जेने पाप नाशे अवघे जेने पाप नाशे अवघे जेने पाप नाशे अवघे जेने पाप नाशे ते असे पंढरीसे 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 गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात प्रेम मागा विठ्ठला 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 अवघे सुखाचीच राशी अवघे सुखाचीच अवघे सुखाचीच राशी अवघे सुखाचीच पुंडलिकासी ओढली पुंडलिकासी ओढली पुंडलिकासी ओढली पुंडलिकासी ओढली पुंडलिकासी ओढली पुंडलिकासी ओढली गात गागा गात गागा गात गात गागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा मने जवळी आले तुका म्हणे जवळी आले तुका म्हणे जवळी आले तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी जवळी आले उभे ठेले समचरणी उभे ठेले समचरणी जवळी आले ठेले समचरणी जवळी आले उभे ठेले समचरणी जवळी आले उभे ठेले समचरणी गागा 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 प्रेम मागा विठ्ठला 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 जेने पापनाशे ते असे पंढरीसे गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका म्हणे जवळी आले तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला विठाला 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 कुंडली वरदा हरी विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 अवघे जेने पापनाशे ते हे असे पंढरीसी गात जागा प्रेम मागा विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर अत्यंत प्रसिद्ध असणारा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला दुःख निवृत्तीचा तथा सुख प्राप्तीचा उपाय सांगतात, स्थळ सांगतायत. त्याला
त्या अंगानं आपल्याला उपदेश करतायत. विठ्ठला परमपावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये परिसरातील तथा वारकरी संप्रदायातील दिग्गज साधू संतांच्या परमपावन आशीर्वादाने गेल्या 57 वर्षापासून संपन्न होत असणारा आपला या श्री क्षेत्र बोपेगाव या गावातील हा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी परमादरणीय परमश्रद्धेय इंगोले बाबा यांच्या दर्शनाने संपन्न होतो आहे. आणि या भक्ती उत्सवातील 6व्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी उत्सव समिती बोपेगाव यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन अगदी नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आजची चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, माझ्यावर परमार्थावर नितांत प्रेम करणारे आपण मंडळी यांची पावन उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं गुण वैभव भजन वैभव आज या महाराज मंडळीच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वांना मान डोलवायला लावेल असा ज्यांच्याकडे आवाज आहे, अशी आवाजात ज्यांच्या धार आहे, असे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री महेशजी महाराज भगुरे पूज्य गुरुजींची उपस्थिती आज या चिंतनामध्ये आहे. तसं गुरुजीच्या आवाजात आणि माझ्या आवाजात लय काही फरक नाही. तुम्ही हसून सिद्ध केलंय ते जाऊ द्या, मग आता कशाला बोलू पुढे. आता फक्त आमच्या गुरुजीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एवढाच फरक आहे. नाही तर रस्ता त्यांचाही, रस्ता आमचाही, एवढा फरक आहे. असो आदरणीय गुरुजी यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाला जी एक मधल्या काळात आणि अजून बऱ्याच भागाला चिरचिर आरडणं ऐकायची जी सवय लागली, हो, आणि तेच गाणं म्हणजे काहीतरी गाणं. एक शब्द बोलू का विकास महाराज? आरडणं म्हणजे गाणं, अशी व्याख्या ज्यांनी करून ठेवलेली आहे. अशांची व्याख्या मोडण्याकरता धीर गंभीरही काय गाता येतं ते आमच्या कुंदन महाराजांनी संप्रदायाला सांगितलं. हो, एक गाण्यात गांभीर्यही असतं, एक स्थैर्य असतं, नजाकत असते. याचा गोड मिलाप ज्यांनी आपल्या आवाजातून दाखवला. म्हणून कुंदन शब्दाचा अर्थ आहे रत्न. हां, म्हणून मी कायम सांगत असतो कुंदनला वंदन आहे आमचं. आदरणीय कुंदन महाराज आहे. त्याचप्रमाणे पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेल, बापाच्या संपत्तीवर मुलाचा अबाधित हक्क असतो. आळंदीतल्या 2 घरावर कोणाचा हक्क आहे? पद्मनाभ गुरुजीच्या. आदरणीय गुरुजीचे चिरंजीव आमचे पद्मनाभ महाराज, मी पद्मनाभच म्हणतो, आमचा लाडका पद्मनाभ, ते सुद्धा उपस्थित आहे. ज्यांची प्रवचन सेवा तुम्ही ऐकलेली आहे आणि काल्याची कीर्तन सेवा ऐकायची आहे. वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवणारे आदरणीय हरिभक्ती परायण आपल्या भागातील वैभव, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील माझे गुरुबंधू आदरणीय अभिजित महाराज देशमुख यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय भुसारे महाराज अर्थात गुरुजी आपल्या सगळ्या सेनेसह स्वतः ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा मृदंग आणि आपल्या भागात विशेषतेने जे संपन्न करतायत असे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे विकासजी महाराज बेलूकर. एक सांगतो, त्यांना वसा वारसा शिक्षणाचा सोपान महाराज अशोक महाराज पांचाळ, त्यानंतर पूज्यपाद, सध्याच्या काळातील मृदंग क्षेत्रातील ऋषी तुल्य जीवन, नवे नवे मृदंगातले ऋषीच आदरणीय सुरेश दादा तळवकर, ज्यांच्या सहवासात ज्यांचा मृदंगाचा पुढचाही विकास चालू आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळी मंडळी त्र्यंबकला जाता, आमच्या विकास महाराजाचं संप्रदायाच्या दृष्टीने काय कार्य चालू आहे आणि किती आखीव रेखीव ऐश्वर्या चालू आहे हे पाहण्याकरता एकदा यांच्या आश्रमाला भेट द्यायला जा. हो, भेट द्यायला जा. काय सुरेश दादा अनेकांच्या कलेवर फिदा असतील, वादच नाही, पण कलेबरोबर ज्यांच्या कार्यावर फिदा आहेत असं नाव म्हणजे आमच्या विकास महाराजांचं नाव, की ज्यांनी गुरुजींचं कलाही जोपासली आणि ते विशेष पद्धतीने कार्य चालू आहे. अनेक विद्यार्थी जे घडवत आहेत. आणि एक मी कायमचा माझा विचार आहे, आपण अनेक वेळा ऐकलंय, एका महाराजांनी पटेल 10 एकरामध्ये बंगला बांधला तो मोठा नाही, ज्यांनी संप्रदायाला 10 टाळकरी दिले तो महाराज मोठा. हे ध्यानात ठेवा. असं कार्य करणारे आदरणीय आमचे विकास महाराज. आणि तुमचा माझा या सर्वांचा गोड मिलाप तुमच्यापर्यंत सुस्पष्ट आवाजात पोहोचवण्याचं कार्य
करणारे आमचे सुनील भाऊ यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत गोड. सध्या वारकरी संप्रदायामध्ये टॉप 10 मध्ये सुद्धा आवर्जून ज्या सिस्टीमचं नाव घेतलं जातं असे आमचे सुनील भाऊ बडगे आज स्वतः ते उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव. सर्व श्रोते मंडळी, तुमच्या सकळा चरणी जीव माझी एक अडचण आहे, माझ्या लवकर नावं ध्यानात राहत नाहीत आणि याच्यासाठी मी फार मोठी किंमत मोजली. एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही, हे नावं ध्यानात राहत नाहीत म्हणून. उद्या जर मला कोणी म्हटलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. म्हणून कोणी वाईट वाटून देऊ नका. सगळ्याविषयी मोठा आदर आहे. माझ्या बुद्धीचा दोष आहे तो माझा मला परत करा असा सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. हा अभंग मी का निवडला मला वाटतं या व्यासपीठावर स्पष्ट करण्याची तीळ मात्र आवश्यकता नाहीये. कारण आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे, वारकऱ्यांच्या डोक्यात एकच आहे, संपदा सोहळा नावडे मनाला. आणि मग करीते टकळा पंढरीचा, जय हो पंढरीचा करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा करीते टकळा पंढरीचा. संपदा सोहळा म्हटला. पण आमच्या दोघातला फरक सांगतो. मी कसं म्हटलो, करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा मी शब्द वापरले आणि त्यांनी तिथं ताण टाकली. तर मी ताण घेत नाही. मी जर ताण घेतलाच असता, तुम्ही सुज्ञ श्रोते, तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता, हुशार माणसे तुम्ही असो. करीते टकळा पंढरीचा, संपदा नावडे, सोहळा नावडे. आता मनाला काही आवडत नाही, आता डोक्यात एकच आहे, एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे. तुका म्हणे जीवे घेतलाशे, तुका म्हणे जीवे घेतलाशे, तुका म्हणे दिवे घेतलासे, तुका म्हणे दिवे घेतलासे. एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे, एक सरे सोस माहेरासी जावे. तुका म्हणे जीवे घेतलासे, तुका म्हणे दिवे घेतला, तुका म्हणे दिवे घेतलासे, तुका म्हणे दिवे घेतला. एक सरे सोस माहेरासी जावे. आणि एवढ्यासाठी वाट पाहे बाई निडडी ठेवूनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त. पण ही तळमळ कोणाची? एक जातवान वारकऱ्याची. पण ऐकलं का, वारकरी संप्रदाय आपल्याला वाढवायचा आहे, संप्रदायात मंडळी घडवायची. म्हणून परमार्थाला जे सन्मुख आहेत त्यांना परमार्थात अभिरत बनवणं, ह्यात काही पुरुषार्थ नाही, यात काही पुरुषार्थ नाही. मग जे परमार्थाला विमुख आहेत त्यांना परमार्थ आरूढ बनवणं हे वारकरी संप्रदायासमोरचं आव्हान आहे. हो, जे परमार्थिक आहेत त्यांना परमार्थ सांगण्यामध्ये हे स्वभाव आहे, आवृत्ती झाली पाहिजे. कोणत्या विषयाची आवृत्ती जर झाली नाही, महाराज एक मुकडा आहे तयार केलेला आहे आणि जर महिनाभर वाजवला नाही तर महिन्यानी स्पष्ट होत नाही. जशी आवृत्ती पाहिजे, आवाज सुद्धा तयारच पाहिजे. लता दिदींचा एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही खाण्यात काय सांभाळता घशासाठी?
काय नाही म्हटले, मी आंबट खाते, दही खाते, लिंबू खाते, लोणचं खाते, सगळं खाते, मग तुमचा आवाज का बसत नाही? त्याने सांगितलं, ज्याचा रियाज कसदार आहे ना त्याने काय खाऊ द्या, काहीच बिघडत नाही म्हटलं. रियाज पाहिजे, तो कसा पाहिजे? कसदार पाहिजे. हो, पेटी घेऊन तानपुरा घेऊन 10 तास एका जागी बसणं ह्याला रियाज म्हणत नाहीत. मग ते टेक्निकनं बसणं, तासभर जरी बसलं तरी चालतं. हो, ऐकलं का? भीमसेन जोशी तर असं म्हणतात, रियाजाला बसल्यावर काय करावं? जे आपल्या आवाजात नाही ते आणण्याचा प्रयत्न करावा. लोक ते कीर्तनात करतात. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. पकवाजाचं नाव नाही सांगत तुम्हाला, असे 2 पकवाजे पुण्यात एक कीर्तन चालू होतं, दोघं बसलेले होते. आपल्या संप्रदायाचे एक खमंग कीर्तनकार वैकुंठवासी माधव महाराज जगताप, उंची तशीच, कलर सुद्धा तेवढाच गडद, स्वभाव सुद्धा तसा. आणि मग ते बसले वाजवायला 2 जण, गुरुजीच्या लक्षात आले असतील. आणि ते रामकृष्ण हरीची साखळीच बसल. त्यांनी थांबवलं. ते म्हणले, बाळांनो ऐका ना, प्रॅक्टिस घरी करायची असती, इथं वाजवायची असतात, तुम्हाला माहित असू दे. असं सांगण्याचं तात्पर्य काय? जे परमार्थात आहेत त्यांना परमार्थामध्ये रत ठेवणं ही आवृत्तीच्या दृष्टीने फायद्याचं जरी असलं, जे परमार्थाला विमुख आहेत त्यांना परमार्थ आरूढ बनवणं हे वारकरी संप्रदायासमोरचं आव्हान आहे. म्हणून एका कीर्तनकाराने दरवर्षी 5 वाढवण्यापेक्षा 5 घडवावी. 5 काय केली पाहिजे? माणसं घडवली पाहिजे. मी तर दरवर्षी म्हणण्यापेक्षा हे खूप मोठं आव्हान झालं. 5 माणसं घडवणं सोपं नाही. रामकृष्ण परमहंसांनी किती घडवले माहित नाही, पण प्रसिद्ध एक स्वामी विवेकानंद झाले. आणि एक जरी घडवता आला तर खूप झालं. 5 फार मोठं. आणि दरवर्षी 5 म्हणत नाही मी अभिजित महाराज, आयुष्यात 5 घडले तरी भरपूर झालं. चला, आणि असे परमार्थाला जे विमुख आहेत आशांना आरूढ करायचंय, याकरता साधू संतांनी पंढरीच्या वारीला सर्वांना परमार्थ अभिमुख जे आहेत ते काही केल्या येणारच आहेत. ज्यांना आवड आहे ते काही केल्या येणारच आहे. मग काही हो. महाराज कशी पंढरीची वारी करणारे लोक आहेत. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो जुन्या मंडळीची. जुन्या कशाला भाऊ, आत्ताची उदाहरणं सांगतो सध्याची. जिल्हा धाराशिव, जिल्हा का उस्मानाबाद म्हणावं लागेल, धाराशिव कळेल ना. धाराशिव जिल्ह्यामध्ये एक वारकरी महिन्याची वारी करणारा गुरुजी, महिन्याची वारी. ते गहू कापला होता आणि त्याला आम्ही काड म्हणतो. तुमच्याकडे काय शब्द आहे? गव्हाचं, प्रकाश भाऊ, काडच ना. आणि ते गव्हाचं काड मळ्यामध्ये गंज लावून ठेवलं होतं. जरा वातावरण बिघडलं होतं अवकाळीचं, आणि वारी आली. ते निघाले वारीला. बायको म्हटल्या, कुठे निघाले तुम्ही? म्हणे आज नवमी आहे, दशमीच्या आंघोळीला वारकरी कुठे पाहिजे? पंढरीत पाहिजे. वारीला निघालो. अहो, तो गहू काढायचा आहे हा, आणि निघाले तुम्ही. एका वारीला जर तुम्ही नवमीच्या ऐवजी दशमीला संध्याकाळी गेलं तर बिघडल का? उद्या सकाळी ते हल्लर शब्द बरोबर आहे का, मळणी यंत्र ते येणार आहे, तेवढा गहू काढा आणि मग जा. नाही म्हटले, ते तुम्ही काढा, ठेवा, काय करायचं ते करा. मी वारी चुकवणार नाही. वारी चुकवणे दे हरी, मी चुकवणार नाही, मी जाणार. बायको जरा गरम डोक्याची होती. गरम डोक्याच्याच असतात, निदान वार करायच्या नशिबाला तरी. ती म्हटली, एवढंच जायचं ना, आधी त्याला काडी लावा मग जा. सहज बोलली ती, काय हरकत नाही म्हटलं. महाराज काडीची पेटी घेतली आणि बघता काय, त्या काडाला काडी लावली गेला वारीला. काय बघता माझ्याकडे तुम्ही? ज्यानं ठरवलं ना ते जाणारच आहे, कोण्याही परिस्थितीमध्ये जाणारच आहे. महाराज एक प्रमाण सांगू का तुम्हाला? 2 महात्म्याची उदाहरणं देतो. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्यांचं एक उदाहरण देतो, आणि वैकुंठवासी राधा किशनभाऊ वारकऱ्यांचं उदाहरण देतो. 2 उदाहरणं देतो. आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य शरीर थकलं, त्यांना चालणं होत नव्हतं, तरी ते वारीच्या वाटाने रोज जागराला हजर असायचे. म्हणजे असायचे. ज्या वर्षी ते आजारी पडले त्या वर्षी त्यांचं तुकोबरायचं प्रस्थान चुकलं, आणि प्रस्थानला आजही त्यांच्या नावाने नारळ पुकारला जातो प्रसादाचा. कुठे? देहूला. गुरुवर्य पांडुरंग महाराजांच्या नावाने, म्हणजे वैद्य पांडुरंग महाराज वैद्य, पूज्य बाबाच्या नावाने नारळ प्रसाद पुकारला. आदरणीय हरिभक्ती परायण आदिनाथ महाराज फपाळ त्यांच्या नावाचा नारळ त्यांनी घेतला
आणि बाबा आळंदीमध्ये ॲडमिट होते, म्हणजे घरीच आणलं होतं, पण अत्यावस्थेमध्ये होते. त्यांना नारळ दिला. कोणता? त्या प्रस्थानचा. त्या नारळाला हातात घेतलं, नारळावर डोकं ठेवलं आणि सगळा नारळ भिजेपर्यंत रडले वैद्य बाबा. आयुष्यातलं पहिलं प्रस्थान आहे, मी जाऊ शकलो नाही. ज्ञानोबाराचा तर 16 निघाला, पण याची तळमळ, वारी चुकली, वारी चुकली, वारी चुकली. बघता काय, 16 नात्यापुत्याला जातो न जातो, इकडे वैद्यबाबानं जीवच सोडून दिला. जिने तो चिवरी येरवी मरण. या शरीराने वारी होत नसेल तर ठेवायचं कशाला जीवन? हे उदाहरण. आणि हे मी तुम्हाला तरुणांना सांगतो, हे उदाहरण मी तुम्हाला 70, 80, 100, 150, 12वे शतक, ईसापूर्वी हे मी पाहिलेली उदाहरणं सांगतो. एक तर 4 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो. राधाकिसन भाऊ वारकरी, आमचे निष्ठावान कारभाराच्या दिंडीतले वारकरी, त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या काळात आजारी पडले. त्यांच्या पुतण्याने, ब्रह्मचारी महात्मा, वारकरी महात्मा, आणि आयुष्यभर कशी वारी केली सांगू का? प्रत्येक द्वादशीला गुरुजी आळंदीतून निघायचं आणि दशमीला पंढरपूरला जायचं. दशमी एखादं द्वादशी पंढरपूरला राहायचं, पुन्हा चालत निघायचं, तर दशमीला आळंदी. अशी 50 वर्ष केले त्यांनी. आम्ही 4 वाऱ्यातच हळदीने पिवळे झालो. 4 वाऱ्या पायी केल्या, 4 वाऱ्या पायी केल्या. वारी करतो, गावावर उपकार करतो का काय, अशा आयुष्यात गावात येतो, सगळ्या गावाला सुनावतो. वारी केली, वारी केली 50 वर्ष. आणि वार्षिक नाही, प्रत्येक महिन्याला अशी वारी केली. त्यांना कोरोनाची लागण झाली. मग पुतण्याने त्यांना गावी नेलं. सहज जरा अवस्थेत आले, वय बी भरपूर झालं होतं, 60-70च्या जवळ वय होतं. सहज एकाला विचारलं, आज तिथी काय रे? म्हणजे आज माग शुद्ध दशमी आहे. अरे, पंढरीची वारी आहे, माग वारी आहे, शुद्ध दशमी आहे. त्यांनी पुतण्याला जवळ बोलवलं, भावड्या इकडे, पाहिजे तेवढे पैसे घे, कोणती म्हणेल ती गाडी आण, आपण त्याचं काय ते देऊ, फक्त मला पंढरपूरला ने. कोण म्हटले? ते वारकरी म्हटले पुतण्याला. पण पुतण्याने विचार केला, लॉकडाऊनचा काळ आहे, कसं शक्य आहे? बरं, ह्यांना नाही म्हणणं शक्य नाही. तो म्हटला, मी आता बाहेरून येतो, घेऊन येतो गाडी. सकाळचे 9 वाजले. फेटा बांधला, पडशी खांद्यावर घेतली, पता घेतली आणि दारातच बसले. घरातल्या बाया सुना विचारायच्या, दादा घरात झोपा ना. नाही नाही, भावड्या गाडी आणतोय, निघायचंय. 12 वाजले, भावड्या आलाच नाही. ते बसलेलेच. संध्याकाळचे 7 वाजत आले. त्यांच्या लक्षात आलं, ह्या पोरांनी विचार केला ना पुतण्याने, दिवसभर शेतात राहू आणि संध्याकाळी काहीतरी कारण सांगून मिटून टाकू प्रकरण. संध्याकाळचे 6 वाजले. त्यांच्या लक्षात आलं, आता गाडी येत नाही. महाराज पताक घेतली, पताकावर डोकं ठेवलं, रामकृष्ण हरी म्हटले, तिथं जीव सोडून दिला. हे किती दिवसापूर्वीची घटना आहे? 4 वर्षापूर्वीची घटना आहे. एवढे निष्ठावान वारकरी. अजून दुसरी घटना सांगतो, तिसरी 2 मिनिटात. कोरोना काळातली निष्ठावान वारकरी कसा असतो, कसा असतो. तसे 2 आहेत उदाहरण. एक नाशिक जिल्ह्यातलं आहे आणि एक अहिल्यानगर जिल्ह्यातलं आहे. पण एक अहिल्यानगर मधलं सांगतो तुम्हाला. आमची बहिणीला कोरोना झाला, त्या ऍडमिट होत्या पुण्या, आपलं अहिल्यानगर मध्ये, सिटी केअर हॉस्पिटल. हॉस्पिटलचं नावही सांगतो तुम्हाला, सिटी केअर. तारकपूर बस स्टँड जवळ गेले, त्याला खेटून ते हॉस्पिटल आहे, सिटी केअर. तर त्यांच्या शेजारी एक वारकरी ऍडमिट, आणि डॉक्टरनं सांगितलं ना अंड खाऊ घाला. आणि त्यांच्या पोरांनी भातामध्ये मिसळून त्यांना न कळता खाऊ घातलं. आणि 2 घास खाल्ल्यावर त्यांच्या लक्षात आलं, ह्याच्यात काहीतरी घोटाळा आहे. घोटाळा आहे कळाला त्यांना. खरं सांग, मला काय खाऊ घातलंस? गरजेचं आहे ते, त्याशिवाय तब्येत सुधारणार नाही, असं ते म्हटले. पण त्या क्षणापासून गुरुजी त्यांनी पाणी सुद्धा पिलं नाही. फक्त ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. नंतर एवढा आवाज नाही गेला, ज्ञानोबा. 4 दिवसानंतर कोणताच उपचार घेतला नाही. आणि 4थ्या दिवशी आमची बहीण शेजारच्या खाटावर होती. बरं, हे मी सांगू वांगी नाही, प्रत्यक्ष पुराव्यासह एक उदाहरण. आमची बहीण शेजारच्या खाटावर होती. महाराज ज्ञानोबा म्हणायचे. आणि शेवटच्या क्षणाला डॉक्टरांना सांगितलं, माझा पोरगा आहे का, त्याला बोलवा. काय चाललोय मी, वारकऱ्याला चालेल असं पाणी पाजत असलं तर पाच, नाहीतर निघालोय मी. पोराला कसं तरी वाटलं. त्याने बापाच्या तोंडामध्ये
2 चमचे पाणी टाकलं, ज्ञानोबा जोरात म्हटले आणि जीव सोडून दिला. हा वारकरी असतो. असे वारकरी आहेत म्हणून अजून चाललंय. मला बाकी बोलायचं नाहीये. एवढी निष्ठावान. आणि ही निष्ठावान मंडळी जाणार म्हणजे जाणारच, वारी करणार म्हणजे करणारच. पण ज्यांनी अजून पंढरीची वारी केली नाही त्यांना सुद्धा पंढरीच्या वारीला प्रवृत्त करायचंय. मग त्यांना तिथलचं फळ कळाल्याशिवाय, फायदा कळाल्याशिवाय जीव कोणत्याही कार्यात प्रवृत्त होत नाही. गाढव सुद्धा खायला चारा असल्याशिवाय रस्ता बदलत नाही. गाढवाचं बोलतोय मी. गाढव सुद्धा मंदा अपि न प्रवर्तते, शास्त्रानं प्रयोजन मनुद्देश्य मंदाहा अपि न प्रवर्तते असं संस्कृत वचन आहे. मंदातला मंद प्राणी सुद्धा प्रयोजनाशिवाय कोण्या कामात प्रवृत्त होत नाही. महाराज त्या मानानं गाढव तरी बरं. गाढवाला सुद्धा सरकसीत काम आहे. पन्नालाल गाढवाचा खेळ पाहिला का नाही तुम्ही? असतो ना सर. पण रेड्याचा कधी खेळ पाहिलाय? रेडा, रेडा माहितीये? बफेलोचा हजबंड रेडा. पण एवढा मंद प्राणी सुद्धा फळाशिवाय कोण्या कामात प्रवृत्त होत नाही. आपण तर माणसं आहोत. आणि मग सगळ्या जीवाचं एक कारण धरून ज्याची सगळ्याला गरज आहे आणि त्या गरज पूर्तीचं ठिकाण पंढरी आहे हे दाखवण्याकरता या अभंगाचा प्रपंच आहे. कारण तुकाराम महाराजांनी पाहिलं सगळे जीव दुःखी आहेत. सुखी कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधोनी पाहे. कोणी सुखी नाही. गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी असतील, श्रीमंताला वाटतं गरीब सुखी असतील. हो बघा तुम्ही, संसारात सगळे दुःखी. कोणाचा संसार 1 एकराचा आहे तर कोणाचा संसार 10 एकराचा आहे, पण दुःख ठरलेलं आहे. कोणाचा संसार 1 लेकराचा आहे तर कोणाचा 10 लेकरांचा आहे, पण दुःख ठरलेलं आहे. कोणाचा संसार 1 बायकोचा आहे. नाही पुढचं ऐकून घ्या ना तुम्ही, गडबड नका करत जाऊ. असं बरं नाही, हे वागणं बरं नवं. मी येताना नारायणगावहून आलोय आज म्हणून म्हणतो बरं नवं हे वागणं. कोणाचा संसार 1 बायकोचा आहे तर कोणाचा संसार बिना बायकोचा आहे असं म्हणायचं होतं मला. पण शेवटी दुःखाचाच. बायकावाले तुमचं नाव काय? गणेश भाऊ तुमचं झालंय का? अरे तुमचं झालं. तुमचं हा नाव काय तुमचं? गणेशच का? पहिल्या ओळीला 2-3 गणेश येत राव. गणेशाय नमः, सरस्वती नमः. गणेश लक्ष देऊन बघ माझ्याकडे आता. 1 मिनिट बघ माझ्याकडे. बघता बघता मागं बघायचं. ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. या गावात एवढे ब्रह्मचारी अभिजित महाराज. या 2-4 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्यावा आम्हाला. कळस बसवायला खूप अडचण येते सध्याच्या काळात. गणेशा माझ्याकडे बघ बाळा. ह्यांची लग्न झालीत का? हा जवळजवळ ह्यांची लग्न झालीत का? झाले. हात वर केला काही नाही. का केलं नाही सांगू? सावध हो, सावध हो. का केलं नाही? हे बायकोला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही यांची. दुःखात उद्विजिते जंतू. जीवाला 3 प्रकारचं दुःख आहे. निळोबाऱ्याने आम्हाला समजावून सांगितलं. पटपट प्रमाण म्हणतो म्हणजे लक्षात येईल. हो पहिलं दुःख आहे शरीरातून निर्माण होणारं दुःख, ज्याला आध्यात्मिक दुःख म्हटलंय. शरीरे उपजे रोग व्याधी, तेने तापे आहळली बुद्धी, लोळे दुःखे न पुरे अवधी, आध्यात्मिक बोलीला तो ताप. शरीरातून निर्माण होणारे दुःख याला काय म्हणतात? आध्यात्मिक दुःख. कोणाला गुडघ्याचा त्रास, कोणाला बीपीचा त्रास, कोणाला शुगरचा त्रास, कोणाला कोणता त्रास. आता माझ्यासमोर जेवढे बसलेत का विकास गुरुजी, जेवढे ह्याच्यातले 70% लोक येताना गोळ्या खाऊन आलेत आणि काही गेल्यावर खाणार आहेत. खरंय का कुठे? 70% लोक. म्हणजे शरीरातून रोग आहेत आम्हाला ते दुःख, याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. भूती उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो झाला आणि आधी भौतिक बोलीला तो ताप. भूती उपद्रव दिधला शरीर इतर जीवांनी, मग कोणताही असो, कुत्र चावलं दुःखच आहे, मच्छर चावला दुःखच आहे. हो ह्याला ताडीला म्हणतात. निस्तेजीला अपमान केला तरी दुःखच आहे. खरं सांगा
तुम्हाला विचारतो, माणसाचा सगळ्यात जास्त अपमान करणारी व्यक्ती कोण? बायको कोण म्हणलं? तू म्हणला का? तू? बरं काय हरकत नाही. अवघड दुःखाचे आहे महाराज. आता या माता माऊलीला एक प्रश्न विचारतो गुरुजी, सगळ्या माता माऊलींना. मी प्रश्न विचारल्यानंतर कदाचित कॅमेरा सुद्धा फिरू शकतो तुमच्याकडे. ऐका बरं, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. प्रकरण अवघड आहे. ज्या ज्या माता माऊलीला प्रश्न ऐकला नाही का तुम्ही? ज्या ज्या माता माऊलीला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा. एक हात वर झालता मग पाठीमाग. 1 2 3 4 5 6 घ्या का. तुम्हाला निवृत्तीनाथाची शपथ आहे, खरं सांगा, तुम्ही हात मनाने वर केला का सुनाच्या भीतीपोटी केला तेवढा सांगा. घरी जाऊन भांडणं होण्यापेक्षा हात वर केलेला बरा एकदाचा. आणि जर मनापासून केला असेल, तुम्हाला त्र्यंबकराज सप्तशृंगी पावली म्हणून समजा, काय हरकत नाही. भूती उपद्रव दिला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो झाला आधी बहुतेक बोलीला तो ताप. आता तिसरं दुःख आहे. आधी दैविक दुःख म्हटलंय, त्याची व्याख्या काय केली निळोबरायनी? दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटिले झाला कष्टी, आगीने पोळता नावरे संकटी, आधी दैविक बोलीला तो ताप. आधी दैविक ताप कोणता आहे? दैवे वृष्टी का अनावृष्टी. 22 जून पर्यंत 23 जून पर्यंत पाऊसच नाही, अनावृष्टी. 23 ला 70 मिली वृष्टी. माझी भाषा लक्षात येते ना? 22 जून पर्यंत थेंब नाही, अनावृष्टी. 23 ला 70 मिली वृष्टी. अजून काय काय कसं होईल ते माहित नाही, पण कालचा पाऊस जुन्नरला, कुमशेत नावाचं गाव आहे, असा झालाय टमाट्याचा अलिबाग येतो. टमाट्याचे ठाण आहे महाराज. एकाही शेतकऱ्याचं टमाट्याचं झाड नाही, वाफे नाही, माती सुद्धा शिल्लक ठेवली नाही एकाच पावसानं. आरमानच केली. वाट पाहताना आलो आणि ते मला मी पुन्हा येईन असं म्हणला म्हण काल आलो. अवघड आहे. अति पाऊस पडला दुःख, पडलाच नाही दुःख. दैवे वृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटिले, इन्कम टॅक्सची धाड पडली, ईडीची नोटीस आली, दुःख आहे की नाही? उड्या मारावं लागतात. असो, हे जे दुःख आहे ह्याला आधी दैविक दुःख म्हटलेलं आहे. या 3 प्रकारच्या दुःखांना आम्ही सर्व थोर पाळलेलो आहेत. बरं, अडचण अशी आहे, बरं हे दुःख आमच्या जीवनातलं जावं ही इच्छा कोणाकोणाची? सगळ्यांची. बरं, प्रयत्न कोण करत नाही? सगळेच करतात. ज्ञानोबराची ओवी सांगू का? जीव विसवावयाची चाडा आणि सैंग धावा धावी करीत असे बापुडा. शब्द ज्ञानोबराने काय वापरला आपल्या करता? बापुडा जीव. प्रयत्न करतोय आमच्या शरीरातले रोग जावे, डॉक्टरकडे जातो. काय आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरलपॅथी, अनेक प्रकारच्या उपचार पद्धतीत आपल्याकडे. सगळ्या उपचार पद्धती करतो. आता मी सुद्धा गेल्या महिन्यात वजन कमी व्हावं म्हणून पंचकर्म केलं. काय झालं? देवा शपथ केली. लॉकडाऊन मध्ये तर 4 महिने आप्पा नुसतं भिजलेलंच खाल्लं. सकाळी फळं खायचे, दुपारी ककडी गाजर हे खायचं, आणि संध्याकाळी मटकी मूग हे खायचं. किती? 4 महिने. रोज 4 किलोमीटर चालायचं. लॉकडाऊन होतं, 4 किलोमीटर चालायचं. पुन्हा सूर्यनमस्कार काढायचे. किती दिवस बाळासाहेब? 4 महिने. 4 महिन्यात माझं वजन किती कमी झालं सांगू? 350 ग्राम. धावाधावी करीत असे, पण बापुडा फळ नाही त्याला. फळ नाही. आध्यात्मिक दुःख जावं, प्रयत्न चालू आहेत, पण यश येईना. माझ्या परिचयातला एक परिवार आहे, तुमच्या जिल्ह्यातले नाव नाही सांगत, बरं नाही वाटत. त्यांच्या मंडळीचे नुसत्या पायात असं चावतं, नुसतं टाचण्या टोचल्यासारखं. त्यांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळे डॉक्टर, सगळे हाकीम, सगळे वैद्य, एक बोलू का,
केली, सगळी केली. सगळे उपाय केले, कशातच उपाय यश नाही. जीव 20व्या वयाची आचाडा, सैंगक धावा धावी करीत असे बापुडा. कोणतंच दुःख गेलं नाही. त्याचं कारण काय? हे सगळे उपाय म्हणजे काय? एक ज्ञानोबाराची ओवी सांगतो, गुरुजींना अभंगात पटकन प्रवेश करतो. एक ओवी सांगतो ज्ञानोबाराची. ज्ञानोबारा काय म्हटले? वरी वरी पालवी खुडी जे, आणि बुडा तरी उदकची घाली जे, मग कैसा नाश उपजे तया वृक्षा. काय काय झाड लागट असतात. आता मग आमच्या मराठवाड्यातली भाषा आता मला माहित नाही, कियना आहे का तुमच्याकडे? कियना शेतकऱ्याने किती घेऊ द्या याना. महाराज त्या केण्याला काय करावं लागतं? भाद्रपदातलं ऊन बघावं लागेल. कोणतं? भाद्रपदातलं ऊन कडक असतं, हस्त नक्षत्रातलं कडक ऊन पडतं त्या काळात. त्या काळामध्ये खुरपायला शब्द आहे ना, खुरपायला 3, पण खुरपलेलं उचलायला 4 बाया ठेवाव्या लागतात. तो केना उचलायचा, बाहेर नेऊन टाकायचा शेजाऱ्याच्या रानात, आहे ना. बाहेर बांधवर टाकायचा, वाळल्यानंतर तो पेटवून द्यायचा. पण पुढच्या वर्षी पाऊस पडला की मी आलो. त्या अजून एक गवत आहे. काँग्रेस कोण म्हणलं? कोणी का म्हणाला मला तेच पाहिजे होत. काँग्रेस गवत, त्याला का म्हणतात? काँग्रेस का म्हणतात त्याला? ते म्हणतात 72ला दुष्काळ. 72च्या आधी ते नव्हतं म्हणतात आपल्याकडे. ते गवत आपल्याकडे नव्हतं 72च्या आधी. ते इंदिराजी गेल्या परदेशात आणि त्यांना हे गवत दिसलं आणि तिथं जे जनावर खात होते गवत. म्हणजे आपल्याकडे दुष्काळ आहे. मग दुष्काळ आहे तर आपल्याकडे जर हे लावलं तर जनावराचं भागल. म्हणून त्यांनी काही बी आणलं म्हणतात. आणि दुसरं मी असं ऐकलंय, त्या काळात काय लाल गहू आणले म्हणतात परदेशातून. तेव्हा 72चा दुष्काळ पाहिलेले 72% माझ्या समोर येत. आता 72चा दुष्काळ पाहिला तुम्ही, उगले साहेब, तुम्ही हो पाहिला, तुम्ही पाहिला. त्या काळात ते लाल गहू आणले होते परदेशातून आणि त्या गव्हाबरोबर काँग्रेसच्या काळात ते आलं. मग त्याचं नाव काय पडलं? काँग्रेस गवत पडलं. अशी लई इतिहास आहेत आपल्याकडे. अंतुलेच्या काळामध्ये जर्सीचे खोंड आले. त्या बारामती बघायचं तुम्ही, ते असंच जाऊ द्या, काय करायचं नाही आपल्याला त्याच्यावरच. ते गवत तसंच लागट. महाराज तुम्हाला वड पिंपळ सुद्धा लागड झाड आहे. आणि मग त्यांचे शेंडे मारले आणि बुडाला पाणी घातलं तर ते झाड कशी मरतील? मग झाड जर संपवायचं असेल, उदाहरणाकरता घ्या बरं, झाड संपू नका, उलट झाड लावा. हो, झाड लावले तर पुढची पिढी प्यायला पाणी राहील त्यांना. नाहीतर आज जे आखाती देशावर वेळ आहे ती आपल्यावर येण्याची दाट शक्यता आहे. आखाती देशामध्ये तेल सापडतं भूमीत, पाणी नाही, त्यांच्याकडे पाऊस नाही. मग समुद्रातलं पाणी, खारं पाणी लाखो रुपये खर्च करून ते पिण्याच्या योग्यतेचं बनवतात आणि ते पितात. बरेच देश असे आहेत टॉयलेटचं पाणी घेतात. विचारा तरुण पोराला तुम्ही. त्या टॉयलेटचं पाणी घेतलं जातं, पुन्हा ते फिल्टर केलं जातं आणि ते पुन्हा वापरलं जातं. कोणतं पाणी? टॉयलेटचं. कळालं का? सांगू समजून. जाऊ द्या, ही वेळ आपल्यावर येऊ नये. चला. पण झाडाची पालवी खुडली आणि बुडाला जर पाणी घातलं, त्या झाडाचा नाश होत नाही. मग झाडाचा नाश जर करायचा असेल ते मुळा सगट उपटलं पाहिजे. जीवनामध्ये दुःख निवृत्तीचे अनेक उपाय केले, पण आम्ही मूळ सोडून दिलं आणि वरची पालवी खोडायला लागलो. आध्यात्मिक दुःखाकरता डॉक्टरकडे शरण जायला लागलो. आधी भौतिक दुःखाकरता आम्ही कधी गावापासून चालू, आपण पोलीस पाटलापासून तर उच्च न्यायालयापर्यंतचा आधार घ्यायला लागलो लोकांपासून होणाऱ्या त्रासासाठी. हो, आदिदैविक दुःखाकरता आम्ही काही मंत्रतंत्राचे उपाय करायला लागलो, काही अनुष्ठानं करायला लागलो, पण यश येत नाही. काय येत नाही? कारण आम्ही मुळाला घाव घालत नाही. मग आधी एक पाहू आपण, माणसाच्या जीवनात दुःखाचं मूळ काय? एकाच वाक्यात सांगतो, पाप हे माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. काय? पाप हे माणसाच्या
दुःखाचं मूळ आहे. मग ते पाप याही जन्मीचं असू शकतं किंवा मागच्या जन्मीचंही असू शकतं. तुम्हाला उदाहरणं सांगतो. मी सांगितल्यानंतर तुम्हाला परिचित असणारे चेहरे डोळ्यासमोर येतील. काही काही माणसं एवढे नालायक आहेत पण मजेत जगतायत, आणि काय काय एवढे सज्जन आहेत पण त्यांचे हाल कुत्र्यापेक्षा बदतर आहेत. अशी उदाहरणं आपल्या भारतात आहेत का? बोला की आहेत. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात बस झाला आता. वागायला भलता नालाय पण माझ्या पाची बोट तुपात आहे. बिचारा सज्जन वारी करतो, कोणाला फसवत नाही, कोणाला काही करत नाही, पण त्याच्या जीवनातले दुःखाचे डोंगर संपत नाहीत. प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, अडचणी अडचणी अडचणी. आणि काही काही माणसाचं असं आहे, हो, मजा करता करता मजा होती त्यांची. एक माणूस आहे नाशिक जिल्ह्यातला. आता नाशिक जिल्ह्यात खूप परिचय आहे माझा. चांदवड जवळची घटना, हायवे टच. ते पाटबंधारे आज खात्यात कामाला एक्स व्यक्ती, आणि मग त्यांना एक भूखंड घ्यायचं होतं, एक ट्रस्ट स्थापन करायचं होतं त्यांच्या साहेबांना, सामाजिक ट्रस्ट. मग त्यांनी काय केलं, आपल्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत त्यांना सांगितलं आपण काय करू, हे ट्रस्ट स्थापन करू. मग त्या ट्रस्टसाठी त्यांना जागा पाहिजे होती म्हणून एक भूखंड घेतला त्यांनी 1 एकराचा. काय घेतला? भूखंड घेतला. भूखंड घेतला. त्या 1 एकराला ट्रस्टींचे 10 जणांची नाव, 11 जणांची नावं लागली. पण ते ट्रस्टही झालं नाही, ते काही बघणं झालं नाही, पण यांच्या नावाची नोंद त्या भूखंडावर झाली. आणि जेव्हा हा बँगलोर हायवेचं काम चालू होतं, मग सदर जागा कोणाची, तर ते रिटायर झालेल्या म्हाताऱ्याला शोधत शोधत ते सरकार गेलं. बघता काय सहज कर्मचाऱ्याची नावं म्हणून घेतली होती, त्यांना 2-2 कोटी रुपये भेटले. कोणाला? जे कधी सप्त्यात पंगत घालीत नाही. कोयची अशी मजा. काय काय बिचारी माझ्यासारखे. काय झालं असं हाल चालते. असं का प्रश्न पडतो आपल्याला. चांगली माणसं पटकन मरतात, नालायक माणसं भरपूर जगतात. कारण काय? ज्ञानोबाराची एकच ओवी सांगतो, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. अरे हा म्हातारपणात का आनंदात जगतोय, ह्यानं तारुण्यात कमवून ठेवलंय म्हणून. हा पावसाळ्यात का सुखानं खातोय, ह्यानं उन्हाळ्यात चांगलं सेव्हिंग करून ठेवलंय म्हणून. हा रात्री शांत का झोपतोय, ह्यानं दिवसभर चांगले कर्म केले म्हणून. माणसाचे भोग माणसाच्या कर्माचा परिचय देत असतात. आता याच्या जीवनात मजा आहे कारण यानं मागच्या जन्मात पुण्य केलंय, आणि आता याच्या जीवनात दुःख आहे. या जन्मातल्या पुण्याचं त्याला लगेच फळ भोग भेटत नाही, कारण काय काय कर्म लगेच फळ देत नाहीत. चटणी खाल्ल्यावर किती दिवसांनी तिखट लागतं लगेच. साखर खाल्ल्यानंतर किती वेळानं रक्तात उतरते? 2 तासानं. मग ते शुगरवाल्याची शुगर तपासताना जेवणाच्या आधी आणि जेवण झाल्यानंतर 2 तासाने. मग म्हणजे चटणी लगेच फळ देते, साखर 2 तासानं देते. लावलेलं टमाटर महिन्यानं फळ देतं, लावलेला अक्रोड 60 वर्षानंतर फळ देतं. असे काही कर्म सुद्धा असे असतात. काय काय कर्म लगेच फळ देतात. एखाद्याला शिवी द्या, लगेच मुस्काडात. हे तात्काळ कर्माचं फळ. तुम्ही देऊन पहा कोणाला तरी, कीर्तन झाल्यावर लगेच मुस्काडात. तात्काळ कर्म फळ देतात. पण काही काही कर्म व्याजा सगट. कथा सांगायला मला वेळ नाही कारण माझी वेळ फार कमी आहे. हो, भीष्माने म्हणतात एक सरडा उचलून फेकला, आपण काय मागतो, आणि तो सरडा निवडुंगाच्या काठावर पडला, आणि तो 12 क्षण, मित्रांनो किती, 12 क्षण तिथं राहिला आणि तर पडला गेला. त्याचं फल म्हणून 6 महिने भीष्माला बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. हो, कर्म माणसाला सोडत नाही. पण जीवनामध्ये दुःख संपवायचं असेल तर आधी पाप संपवावं लागेल. पाप. आणि मग महाराज आम्ही अनेक उपाय करतो पण पाप का संपत नाही? काय आपली अडचण अशी आहे. डोंगरेजी महाराजाचं वाक्य, लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते. ही स्थिती आहे. आमच्याकडून पाप झालं, आम्ही प्रायश्चित्त घेतो, पण दुसरं करायला तयार. घनो अपराध घनो क्षमा, घनो अपराध घनो क्षमा, हे सकाळी देवाजवळ म्हणायचं आणि दिवसभर आपले धंदे सुरूच. हो, सेवे करता घेतलेला अभंग म्हणायचं.
सुरू. अवघे जेने पाप नासे अवघे जेने पाप अवघे जेने पाप अवघे जेने पाप जातच नाही, पिछा सोडतच नाही, प्रयत्न करतो पण फळ येत नाही. पण तुकाराम महाराज दिलासा देतात, तुम्हाला दुःख संपवायचंय, पाप संपलं पाहिजे. कारण पापस्य फलम दुःखम आणि पुण्यस्य फलम सुखम. पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. तुम्हाला जर जीवनातलं दुःख संपवायचं असेल तर पाप संपवावं लागेल, आणि ते पाप संपवायचं असेल तर अवघं पाप घालण्याची कुवत एकाच ठिकाणी आहे, आणि ते हे असे पंढरीशी, ती पंढरपूरला. अवघं पाप, अवघं म्हणजे कोणतं? मुळात महापाप, उपपाप असे पापाचे खूप प्रकार आहेत. महापाप कोणते आहेत? पंचमहापातकी: ब्रह्महत्या, सुरापान, ब्रह्महत्या, सुरापान. आता मी सरळ सांगतो, मला श्लोक आठवत नाही, पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादानं आठवण असो. ब्राह्मणाला मारलं, ब्रह्महत्या. सुरापान, दारू पिली. तिसरं, चोरी केली. चौथं, आपल्या गुरुमाईचा माईवर वाईट नजर टाकली. किती झाली पाप? 4. आणि या चौघापैकी एकाची संगती केली, ते 5वं महापाप आहे. दारू पिणारा जेवढा पापी, त्याच्या संगतीत राहणारा तेवढाच पापी. चोरी करणारा जेवढा पापी, त्याच्या संगतीत राहणारा तेवढाच पापी. ब्राह्मणाला मारणारा जेवढा पापी, त्याच्या संगतीत राहणारा तेवढाच पापी. हे काय राहिलं? हा,
गुरु अंगनेचं गमन करणारा जेवढा पापी, त्याच्या संगतीत राहणारा तेवढाच पापी. हे 5 महापाप आहेत. अजून काही उपपाप आहेत. रोज बायांच्या हातून 5 पाप घडतात म्हणे. कधी कधी घडतात. आता चुली राहिल्या नाही. चूल पेटवताना, भाजी चिरताना, धान्य दळताना, झाडताना एक पाप घडतं. झाडताना बडीच किडे तुमच्या हातून मारतात. झाडताना, चूल पेटवताना त्या लाकडात, त्या गौरीमध्ये जीव किती येत माहित नाही आपल्याला. चूल पेटवताना, भाजी चिरताना तिथं एक. चौथं चूल पेटवताना झालं. हा, दळण दळताना अनेक किडे रगडले जातात. आणि 5वं देवाशपथ आठवत नाही आपल्याला. असू दे. हो, ऐकलं का? एक आठवलं नाही म्हणून माझे माप नका काढू. 4 आठवले, कौतुक करा. आठवले किती? 4. आठवलं किती नाही? मेजॉरिटी कोणाची? बहुमत कशाचे? आठवण्याचे. हा. आणि इकडं पहा, मी काही बी घुसवता आला असतं मला, पण आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलंय, लोकाला चुकीचं सांगण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. वा वा. हो, न सांगितलेलं बरं. काय होतं? नाहीतर मी काही म्हणू शकलो असतो. तुम्ही जेव्हा नवऱ्याला बोलता तेव्हा असं काही बोलू शकलो असतो ना, म्हणायला काय अडचण. पण जे शास्त्रात आहे ते जर आठवत नसलं, लोकांना चुकीचं सांगायचं नाही, जे ते सांगायचं. अशी पाप घडतात. काही पाप माणसाच्या शरीराकडून घडतात, ह्याला कायिक पाप म्हणतात. काही पाप माणसाच्या वाचेकडून घडतात, ह्याला वाचिक पाप म्हणतात. आणि काही पाप मानसिक घडतात, मानसिक पाप. वाचिक पाप, कायिक पाप म्हणजे काय? एखाद्याला मुस्काडात मारलं, कायिक पाप आहे. नको ते तोंडानं खाल्लं, कायिक पाप आहे. हो. वाचिक पाप, कोणाला टोचून बोलणं, खोटं बोलणं. टोचून बोलण्यामध्ये ह्यांची तर PhD. उदाहरण देऊ का एक छोटस? सून स्वयंपाक करत होते. सुनानं स्वयंपाक काय केला गुरुजी ऐका. मस्त मुगाचं वरण, खोडलेला लसण, हिरवी मिरचीचे तुकडे, वर कोथिंबीर, हिंगाची फोडणी. मला गुळ खाऊ द्या. असं गरम गरम काय केलं? वरण केलं. मस्त तोंडी लावायला मेथीची भाजी. ती कशी? कच्च्या वाटण्याची. रेसिपी सांगतो मेथीच्या भाजीची तुम्हाला. हे सांगायची मी 50 रुपये घेत असतो, पण आज फुकट सांगायला लागलो तुम्हाला. हा, काय नाही, कढईमध्ये थोडस तेल टाकायचं आणि भाजी लगेच टाकून द्यायची. कच्चे शेंगदाणे, कच्च्या मिरच्या आणि कच्चा लसण आबडदोबड कुटायचा आणि अख्खा उचलून त्याच्यात टाकायचा आणि कमी जाळावर अशी मेथीची काय केली? भाजी केली. पापडाची चटणी केली. मस्त गुळ टाकून शिरा केला. गरम गरम चपात्या लाटायला बसली आणि डंगरीला आपलं सासूला जेवायला बसली. चुकून आला, माफी मागतो मी. डांगरे आपलं सासवांची. ती जेवायला बसली आणि वरनं थोडं मीठ कमी पडलं. काय पडलं? मीठ थोडं कमी पडलं. आता सरळ म्हणायचं ना, अगं सुनबाई वरणामध्ये काय कमी पडलंय? मीठ कमी पडलंय. तसं बोलल्यावर कावळेपणा कसा सिद्ध होईल? कावळ्याची मी अशी तशी आहे का? माफ करा, चुकून आलं. दशरथीची मी असे कसे? नातू अभ्यास करत होता. पाटील नातू सुनाला ऐकू जाईल अशा भाषेत. बाळ्या काय करतो? आजी अभ्यास करतो. अभ्यास केल्यावर काय होतं रे? आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे? आजी नोकरी लागते. नोकरी लागल्यावर काय होतं रे? आजी पैसा मिळतो. बाळ्या ये कर. ऐकलं का बाळ्या? आवाज लक्षात येतोय ना? अभ्यास चांगला कर, डिग्री मिळव, नोकरी कर, पैसा कमव आणि एकदा पैसा आला दिंडोरीला जाऊन मिठाचा पुडा आण तुझ्या आईला दे. आपल्याला भीक लागली, घरात मीठ कुठे आहे आपल्या? एवढा विस्तार. 64 मात्रेचा चक्रधार असतो का नाही मला माहित नाही. 64 मात्रेचा चक्रधार. हा, जमलं.
असं टोचून बोलणं ह्याला काय म्हणायचं? वाचिक पाप. महाराज कधी कधी माणूस एक सांगू का तुम्हाला, पु ल देशपांडेच एक वाक्य, ते काय शास्त्रातलं वचन नाहीये, शास्त्र वचन नाहीये, पण कधी कधी माणसाला वेळ मारून नेण्याकरता खोटं बोलावं लागतं, पर्याय नाही. कधी कधी बोलावं लागतं, हो, वेळ मारून नेण्याकरता. त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत म्हणे, पुलं म्हणतात त्याला वेळ सांभाळून नेण्याकरता केलेली युक्ती म्हणतात. चला 2 मिनिटं असेल आत इकडं पहा. एखाद्याला कॅन्सर झाला, त्याने विचारलं मला काय झालं, त्याला कॅन्सर लगेच मरल ना, ते तिथं काय बोलावं लागतं? खोटं. नाही तुम्हाला त्याला लगेच बोललं की ते मरल ना. म्हणजे कोरोनामध्ये जी माणसं मिली ना, कोरोनानं 10% मिली, बाकीची मीडियाने पाहुण्या रावण्याने फोन करू करू मारली. मला झाला होता कोरोना, घाबरू नका रे, लय दिवस झाले. मला फोन यायचे, जय रे बाबा, जय. कुठे? म्हणलं मुंबईला आहे. का हो? ऍडमिट आहे. काय झालं? कोरोना. कसं काय हो? फाजील प्रश्न त्या काळातला. कसा काय? म्हणजे जिऱ्या मोऱ्याच्या फोडणीनं कसा काय? काय सांगू आता त्याला, कसा काय? अजून काय स्कोर आहे बाबा? म्हणजे 21. हा भरपूर आहे बरं बाबा, काळजी घ्या बरं. आमच्या गावात एकाचा 11 होता, आताच मेला बघा. असं बोलायचं असतं त्यावेळेला, असं बोलायचं असतं त्यावेळेला. उलट आणि मग तिथं कधी कधी खोटं बोलावं लागतं. ते खोटं बोलणं नाहीये, ते वेळ हाणून नेणं. पण जेव्हा गरज नाही तरी माणसं खोटं बोलतात, वाचिक पाप आहे. कोणाला टोचून बोलणं वाचिक पाप आहे. कोणाला वर्माला स्पर्श होईल असं बोलणं हे वाचिक काय पाप आहे. एक आहे महाराज, असू द्या, आपल्यातलं बोलतो गुरुजी, सगळ्यालाच काय गोड आवाज नसतो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. या असुराचार्य, या बेतालाचार्य, या. एखाद्याला पाय नसतो, काय करणार महाराज? नाही त्याला काय करायचं, या म्हणजे माफी मागून बरं मी कळण्याकरता, ए लांगड्या इकडे, ए आंधळ्या इकडे, ए तोत्र्या इकडे, असं बोलू नये माणसानं. असं हे काय आहे? पाप आहे. असं वाचकून पाप घडतात आपल्याकडून. आणि काही मानसिक पाप आहेत, कारण नसताना दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन कर, वाईट चिंतन कर. हो, म्हणून सध्याची माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. एक बाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणला काय झालं बाई? पोटात दुखते. खाण्यात काय कमी जास्त? गावात सप्ताह चालू आहे, खाण्यात काय कमी जास्त? काय नाही हो महाराज, अर्धी भाकरी आणि मुगाचं वरण खाल्लं. काय वजन उचललं का? तसं काही नाही. मग तुमच्या पोटात काय दुखतं? काय नाही, जावानं 15 तोळ्याचं गंठन केले तेव्हापासून दुखायला लागले. काय गरजच नाही या गोष्टीची, काहीच गरज नाही, काय गरज नाही. लोकांबद्दल वाईट चिंतन करणं, वाईट चिंतन हे काय आहे? मानसिक पाप आहे. आणि ह्या पापाची फळं एक सांगतो, मधुसूदन सरस्वतीने सांगितले, लाख असते ना, लाख, ती उष्णतेजवळ गेली ना गुरुजी, त्याचं पाणी होतं आणि प्रतिबिंब पाण्यात पडतं, दगडात पडत नाही प्रतिबिंब. हृदय कसं आहे? लाखेसारखं आहे. ते द्रवीभूत झालं की हृदय प्रगटे रामरूप. पण त्या लाखेमध्ये जर माती मिसळली तर ती राख मग पगळत नाही. तसं आपल्या हृदय रूपी आरसा जर करायचा असेल आणि देवाचं रूप प्रगट होऊ द्यायचं असेल, विकाराची माती त्याच्यात मिसळू दिली नाही पाहिजे. विकाराची माती त्यात मिसळली की आपलं हृदय हृदय राहत नाही, ते दगड बनतं. मग त्या दगडामध्ये रामाचं रूप प्रगट होत नाही, ध्यानात ठेवा. अशी पाप आहेत. पण ही सगळी पाप घालवण्याची कुवत ज्याच्यात आहे ते पंढरपूरला आहे. अवघे जेने पापनाशी ते हे असे पंढरीशी. काय काय आहे बरं? हो, काय काय आहे? कायिक पाप घालण्या, तसं सगळंच आहे पण संगती लावून देतो फक्त. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप घालवण्याकरता तिथे काय? कायिक पाप घालवण्याकरता तिथं चंद्रभागा आहे. एक बुडी मारली, हो, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान. तुझे दोष
स्नान. एक स्नान चंद्रभागेचं केलं तर तुझे दोष पळती रानोरान. एकदा दोष गेले मग तू अवघाची सुखरूप होसी. अशी चंद्रभागा आहे. एवढंच नाही, नाही ऐकलं का, नुसती ती पंढरी पाहिली तरी अवघीच पाप गेली दिगंतरा. अवघीच पापे गेली दिगंतरी. अवघीच पाप गेली दिगंतरा. अवघीच पापे गेली गांधारी. वैकुंठ पंढरी करता जोरदार टाळ्या वाजवा वाजवा. आणि आता का ते सिद्ध करून देतो. गुरुजींना आत्ताचे प्रमाण म्हणलं ते अंतर्यानं सुरुवात केली. आधी अंतरा म्हटले मग मुखडा म्हणले. पण हे पक्वाजाला कळालं पाहिजे उठवली कुठं टाकायची आणि लगे कुठून लावायची. बरोबर अवघीच पापे गेली दिगंतरी. आता इथं टाकायची. बऱ्याच लोकांना कळत नाही, ती तिथंच उत्तर नाही देतात. आम्ही म्हणलं असं हा 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 हा. मग ते वरबाडत कसं तरी आऊत शेल्याला आणून टेकवतात. असो, नुसती पंढरी पाहिली तरी पाप जात. एवढंच नाही, पंढरीला सुद्धा जायची गरज नाही. जर शक्यच नसेल तर पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. पण जीवनातलं पाप निघून जाणार हे स्थळ आहे. कोणतं आहे? पंढरपूरला आहे. मग जर तुम्हाला जीवनातलं दुःख घालवायचं असेल पाप घालवावं लागेल. आणि पाप घालवायचं असेल तर पंढरपूरला जावं लागेल. महाराज पण जायचं, पण कसं जायचं? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम माझा विठ्ठला. गात जागा गात जागा प्रेम माझा विठ्ठला. प्रेम माझा विठ्ठला. गात जागा गात जागा प्रेम मागा गात जायचंय. हो, जर एसटी नाही गेलं तर लय गाणं होणार नाही. मग पायी जायचं.
पायी चालल्यावर भरपूर गायला भेट. म्हणून एक सांगू का तुम्हाला, गायक वेगळा आणि भजन्या वेगळा. वा वा वा. भजन कला वेगळी आणि गायन कला वेगळी. आता लोक त्याची खिचडी करतात तो भाग निरा, पण गुरुजी दोन्ही अंग वेगळे. भजन अंग वेगळे आणि गायन अंग वेगळे. महाराज गायन अंगामध्ये त्या रागाचा अपमान झाला नाही पाहिजे याचं गांभीर्य आहे, पण भजनामध्ये त्या शब्दाचा अपमान नाही झाला पाहिजे हे प्रधान आहे. कारण ते संतांचे शब्द आहेत. हो, नाहीतर केवळ चाल बसण्यासाठी, केवळ तो राग गायचा म्हणून त्या शब्दाचं काही करायचं. हो, तुम्ही संत माय बाप कृपा माय तिसऱ्या मात्रेत, बाप सातव्या मात्रेत. जातवान भजने असं कधीच म्हणणार नाही. जातवान भजने काय करणार, चालच अशी लावणार. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. जातवान असं. अजून लय गमती आहेत. देव वसे चित्ती, पुढं काय, त्याची घडावी संग. लोक काय करतात, देव वसे चित्ती, वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडा विसंगती, त्याची घडा विसंगती. विसंगती. अरे असं नाही. ऐकलं का, माझा शर्ट जर ह्या लेकराला घालायचा ठरला, हे तसं सोपं आहे, पण त्याचा शर्ट मला घालायचा ठरला तर किती अवघड. ज्या त्याच अभंगाच्या चाली ठरलेल्या आहेत ना. आता एक चाल आहे, कसं मला ते शब्द आठवय का, चाल. माझा रंग तुझे कोणी, माझा रंग तुझे कोणी. आहे ना. आता ही चाल लेकुराची इथला लावा बरं. लेकू राचे. अरे गणित हो त्याचे बी. भजनात अजून आहे, शब्द कसे, त्याच्यात रस कोणता, तशी चाल गेली पाहिजे. नाहीतर अभंग आहे. हो, तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता बरा हरी रामबाणी, त्याला लावली बिलास खाने तोडी. तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, परमेश्वर परमेश्वरी हाना तोंडा हल्ली पाहिजे म्हणणाऱ्याच्या आधी. मुस्कडत अशी हाणायची असते का, मग कशी हाणायची असते ते सांगणं माझं काम आहे. तू का म्हणे काळा हाना तोंडावरी, तू का म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना आता मुस्कडत बसली पाहिजे. तू का म्हणे का, तुम्ही इथलचे बरेच काकडा करणारे मला चेहरे दिसायला लागलेत आता. हे भोपाळ्याला एक घाण चाली लावायची सवय निघाली. कामे नेले चित नेदी अवल, त्या बघाचा रस काय. पडले दूर देशी मज महाराज, नवरा गावाला गेलो बाई अशी नाचती का जातवांतरी. बाकीच्यांचं आपल्याला बोलायचंच नाही, कशाला बोलायचं आपल्याला बाकीच्यांचं. नवरा गेल्यावर खुश होतेत का ना. परमात्म्याचा वियोग झाला ह्या गोपीला. शब्द भजन वेगळं, गात जागा. काय गायचं ऐकलं का, संपली माझी वेळ, काना 8 तास घेतो, चारी कोपरे काढून देतो, मग हिशोब आपलं गाडीत बसून घरी जाऊ. ऐका, गात जागा. काय गायचं, कसं गायचं, काय गायचं, जे आमच्या संतांनी गायलं तेच गायचं. वा वा वा. हो, पण घरचं एवढं असताना तुम्ही माता माऊली आहेत हा, मला तुम्हाला विचारायचंय, गायचं दूध चांगलं का वाईट, पण कोणती गाय. हा, वेद लक्षणा गोमाता,
तिचं दूध चांगलं का वाईट? चांगलं. पण गाईचं दूध लेकराला कधी पाजतात? त्याच्या आईचं कमी पडलं तर. ज्याच्या आईलाच भरपूर दूध आहे त्यानं गायचं तरी का प्या? माझं बोलणं लक्षात येते का नाही कोण असतो? गायचं दूध कसं आहे? चांगलंच आहे, उत्तमच आहे. प्रत्येक स्वर हा स्वर आहे. प्रत्येक स्वर स्वर आहे, वादच नाही. ते साक्षात ब्रह्म आहे, वादच नाही. पण आपल्या गाईला भरपूर दूध असताना गायचं तरी का प्या? संतांची एवढी अभंग असताना, आमच्या परंपरेच्या एवढ्या चाली असताना कशाला दुसऱ्याच्या दरात भीक मागायला जायचं? आणि वारकरी संप्रदायाकडे किती चाली आहे? कधीतरी आमच्या गुरुजीच्या बैठकीला बसा, मग कळल वारकरी चाली किती आहेत. एक पद्धत आहे आमची. पंढरपूर आळंदीहून निघालो तर पंढरपूरला जाईपर्यंत एक चाल डबल आली नाही पाहिजे. तेवढं भांडवल भजण्याकडे पाहिजे. एक सांगू का, हे सोडून द्यावं पण तेवढं भजनाचं नॉलेज आमच्याकडे आहे. आणि याचा आम्हाला स्वाभिमान आहे. कुंदन महाराज, हा बोधे बाबाचा पठ्य आहे. चला आता निसर्ग आहे, देवानं कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं, ज्याचं त्याचं आहे. अशा गोष्टी आहेत. असे कितीतरी माणसं दाखवतो गोड आवाजाचे, पण पहिली चालू झाल्यावर दुसरी कोणती बनवा प्रश्न पडतो. पण आम्ही एकदा रूपाची चालू केली तर माझा रंग तुझे गुणीपर्यंत टेन्शनच नाही. एकदा पकवायच्या ना लयकारी पकवायच्या पाहिजे, लय धरली पाहिजे. लय बाज पकवायचे असला गुरुजी 10 अभंगाला 20 चाली एका दमात म्हणण्याची कुवत आहे. एवढं आपल्याकडं आहे. बरं, रंगणार सुद्धा आहे, रंगवणार आहे, भावनिक करणार आहे. महाराज वारकरी संप्रदाय करता जसं हे प्रचार प्रसार असतात ना निवडणुकीच्या वेळेला, त्यांचे स्टार प्रचारक असतात एक, आणि स्टार प्रचारकाकडे त्यांचा अजेंडा असतो. शब्द बरोबर आहे का? आम्ही सत्तेत आल्यावर काय काय करणार, त्यांच्याकडे काय असतो? अजेंडा असतो. मी प्रत्येक लाडक्या बहिणीला 2,500 रुपये देणार, सगळ्या सुशिक्षित कोणाला महिन्याला 10,000 रुपये देणार. अशा अजेंड्यावर एक नट मुख्यमंत्री झालाय का नाही? थलपती, काय विजय थलपती, तामिळनाडू ना रे, तामिळनाडू. अजेंडा असतो. आणि मग त्या पक्षाच्या काही प्लस पॉइंट असतात की जे त्यांना काय ठरतात, निवडून येण्याकरता त्यांच्या प्रचार प्रसाराला ते कारणीभूत ठरतात. गुरुजी, वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराकरता आपल्याकडे फार सुवर्ण पॉइंट आहे, ते म्हणजे गाणं आणि वाजवणं. गाणं आणि वाजवणं. आम्ही एका काळात फक्त म्हटलो होतो वराती बंद होतील आणि भजनं चालू होतील. झाले चालू, झाले चालू. एवढी ताकद आहे आपल्याकडे. महाराज असे ऐकलं का, आमचे पंढरीनाथ महाराज आरू आहेत. एक साधू फिरत फिरत हे गोदावरीच्या काठावर एक गाव आहे शिंगव, वारी शिंगवा, त्याच्या बाजूला एक आश्रम आहे गुरुजी. तिथे योगी महात्मा राहायला आला. थोडे दिवस राहिले होते ते. त्यांच्याकडे एक जुना पकवाज होता आणि सहज आरूबा त्यांना भेटायला गेले. त्यांना भजनाची आवड. आणि वासुदेवबा सोबत होते, पाटील. म्हणे आप गा सकते हो? गाते. आपके साथ कोई बजाने वाला है? आइए बजाते. अरे वो वहां पर है हमारा बजने का बजाने का, वो निकालो. त्याची पुडी नीट नाही, धूम नीट नाही, पण ते वासुदेवबाने तसाच ठेका धरला. आणि आरूबानं गवळण म्हटली पंढरीनाथ महाराज आरूंनी. महाराज तो महात्मा असा बसला आणि अभंग संपल्या बरोबर म्हटला, सच बोलू, हम ध्यान में बैठकर 4-4 घंटे हम ध्यान में बैठते, जो आनंद नहीं आता ना आपके एक अभंग में वो आनंद आ जाता. म्हणून जो भजन करतो ना जातवान वारीच्या वाटाने, त्यानं किती गोड खाऊ दे, शुगर वाढत नाही त्याची. पण तो तसा पाहिजे. हो, नाहीतर काय दिंडीत आलेल्यांची वाट फक्त पंक्तीला. आपा बरोबर ना, एक तर पंक्तीला आणि संध्याकाळी गेल्यावर पालात. बरं, ते भजनाच्या आधी जाऊन बसलेले असतात, बरं त्यांच्या पालाची ठेप असतात. लोणंद पर्यंत त्यांच्या पालामध्ये पाऊंड्स पावडर, संतूर साबण, मेडिमिक्स याचा वास येतो. एकदा लोणंद निघालं की त्यांच्या पाला झेंडो बॉम्ब, आयोडेक्स, मूग याचा वास चालू होतो. अहो आमचा वारकरी गेला ना, ऐकलं का,
पडल्यावर झोपत नाही आमचा वारकरी जातवान, झोपल्यावर पडतो. हा. हो मग कसं जा, गात जा, संतांचं गा, परंपरेनं गा, सात्विक गा. भजन भावे गाऊ, भजन भावे गाऊ, भजन भावे जुनं आहे का तुमचं आहे? अमृत बाबांचं. किती गोड आहे. भावे गाऊ, सोपं गाऊ, सगळ्याला गाता आलं पाहिजे. आता बघा, माझ्या मागं तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं. सोपं गायल्यावर कसं सगळ्याला आनंद लुटता येतो. सगळ्यांनी तयार आहेत का तुम्ही? झालं आपलं शेवटावर आले, काय अडचण? कसं करता? हा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणून म्हणलं सोपं, म्हणून सोपं. सगळेच काय तयार नाही. आपल्याला सगळ्यांना आनंद देत चालायचे. म्हणून मी ज्या दिंडीत चालतो ना, ते सगळे दिंडीतले म्हणतात, तुम्ही म्हणू लागले की आम्हाला म्हणता येत. सांभाळून घेतो. तुम्ही म्हणू लागले की आम्हाला म्हणता येतं. हे आमके आमके म्हणू लागले, आम्हाला त्यांच्या मागं म्हणताच येत नाही, आणि ते चिडतात माझ्यावर. हे लोक पार्सलिटी करतात म्हणे भजनी. काय तुमच्या मागं सगळे म्हणतात, आमच्या मागं का म्हणत नाही? तसं नाही. गाण्यात स्पष्टता, स्वच्छता आणि सुलभता असली, सगळेच गायक आहेत. स्पष्टता पाहिजे, स्वच्छता पाहिजे, हो, आणि सुलभता पाहिजे. हो, भावे गाऊ कसे प्रमाण. भजन भावे गाऊ, भजन भावे गाऊ, भजन भावे गाऊ, भजन भावे पाहो विठोबाशी, भजन भावे पाहू विठोबाशी. गात जागा, गात जागा. आणि तिथं गेल्यावर बाया पळाल्या बांगड्याकडं, माणसं पळाली घोंगड्याकडं. तसले धंदे करू नका. अहो, सेना महाराजांनी एक दगड नेला तर 3 वाऱ्या वाया गेल्या. आपल्या घोंगड्या कुठं भिजायच्या? रुक्मिणी भांडे आपटू लागली, रुक्मिणी भांडे आपटू लागली. पांडुरंगाने विचारलं, रुक्मिणी भांडे का आपटतेस तू? हाय का म्हणे तुम्हाला अक्कल? अयो. रुक्मिणी कोणाला? पांडुरंगाला. जेवढे पंढरीला येते तेवढे वैकुंठाला आणायचे, असं वरदान दिलं म्हणे पुंडलिकांनी. आता एवढा, तुमचा शब्द वापरू का, एवढा उताडा आल्यावर यांची उठाबस कोणी करायची वैकुंठात? कोण म्हटली? रुक्मिणी. भगवान म्हणले, रुक्मिणी नो टेन्शन, काल्पनिक आहे पण लय गोड आहे. बरं, कथा काल्पनिक आहे पण लय गोड आहे. रुक्मिणी नो टेन्शन. आपण वरदान काय दिलंय? जे पंढरपूरला येतील
त्यांना हा, चल माझ्यासोबत. रुक्मिणीचा हात धरला देवाने, सगळ्या पंढरपुरात फिरले. तेव्हा रुक्मिणीला बरं वाटलं. बरोबर आहे म्हणे देवा, हे सगळेच पंढरपूरला नाही आले, हे घोंगड्या घ्यायला आले आणि या बांगड्या भरायला आल्या म्हणून तिथं गेल्यानंतर प्रेम मागा विठ्ठला, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. हे नका मागू, ते वाढणारच आहे. घरी धान्य आहेच आहे, घरात धन आहेच आहे. भाऊ तुमचं नाव काय? संजय भाऊ. गाव कोणतं? त्या गावात तुमचं घर आहे का? मळ्यात असू दे, आहे ना मळ्यात घर. संजू भाऊ आहे का नाही? घर आहे. घरात कपाट? संजू भाऊ कपाट? कपाटात पैसे? हा, कबूल केलं. सज्जन माणसं आहेत महाराज. या मंडपात मी सोडलं तो कोणाकडे पैसा नाही. खरंच गुरुजी, अजून कीर्तन सुटलं नाही. घरात धन आहे, धान्य आहे, पण प्रेम मागा विठ्ठला. महाराज दुःख निवृत्ती झाली, पण आम्हाला इष्टप्राप्ती पाहिजे. अवघे सुखाची चराची पुंडलिकाशी ओळणी, हो सर्व सुखाची आगर, हो सुखरूप आहे तुझे कोण सांगा. अशी सुखाची रास असणारा पांडुरंग परमात्मा तो पुंडली करता ओळलेला आहे आणि तो पंढरपुरात आहे. आणि बापांनो, एरवी त्या सुखा करता पर्यायी परते बोलणे खुंटले, एवढ्या दूर तो होता. पण तो का म्हणे जवळी म्हणा म्हणा तू का म्हणे जवळी आले, तू का म्हणे जवळी आले, तू का म्हणे जवळी आले, तू का
तुकोबा निघणार आहेत, 8 जुलैला ज्ञानोबा निघणार आहेत. तुमचा काय अंदाज आहे कधी निघायचंय तुम्हाला? बरं आता लय कामही नाहीत आणि असलं तरी ऐकलं का बाळासाहेब, तुकोबाराने सांगितलं विभव गुंडोनी पसारा आणि धाव घाला पंढरपुरा. सगळं वैभव गुंडाळून ठेवा आणि पंढरीची वारी करा, एवढी विनंती करून निवृत्तीनाथाच्या भजनाने सेवेचा पूर्णविराम. पुन्हा एकदा गायक मंडळी तुमच्याविषयी सद्भाव, शेवटची चाल झाली असं गृहीत धरून निवृत्ती ज्ञानदेव सोपान होता बाई.